नमस्कार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेला होता। आज ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली। या सुनावणीत कोर्टाने खरी शिवसेना कोणती हे ठरवण्यासाठी विधानसभेच्या बहुमताच्या चाचणीवर अवलंबून राहणं हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात नाही का, असा थेट सवाल करत नार्वेकरांच्या निकालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेमुळे ठाकरे गटाला एक प्रकारचा दिलासा मिळाल्याचं दिसून येत आहे। आजच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली। यावेळी बोलताना त्यांनी नोव्हेंबरमध्ये कार्यकाळ संपणार आहे, त्यामुळे यावर लवकर सुनावणी झाली पाहिजे, नाहीतर प्रकरण निरस्त ठरेल अशी विनंती कोर्टाला केली आहे। तसेच अध्यक्षांनी तुमच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावला आहे असंही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलंय। तर शिंदे गटाकडून हरीश साळवे यांनी बाजू मांडली आहे। यावेळी त्यांनी ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे दाखल केलेली कागदपत्रे आणि कोर्टात दाखल केलेली कागदपत्रे यात तफावत आहे। हा फक्त एक मुद्दा आहे, असे अनेक मुद्दे आहेत असा दावा त्यांनी केलाय। यावर सरन्यायाधीशांनी आमच्या निकालपत्रात जे लिहिलेलं त्याविरोधात निर्णय नाही झाला का, असा थेट सवाल शिंदे गटाच्या वकिलांना विचारलाय। तसेच खरा पक्ष कोणता पक्ष आहे हे विधानसभेतील बहुमतावरून ओळखता येते का, हे निकालाच्या विरोधात नाही का, असा सवाल उपस्थित करत शिवसेना शिंदे गटाच्या आमदार अपात्रतेची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार असल्याचं स्पष्ट केलंय। 1 एप्रिलच्या आतच विधानसभा अध्यक्ष यांच्याकडील सर्व कागदपत्र सुप्रीम कोर्टाने मागितली आहे। 8 एप्रिलला या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे। दरम्यान या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात व्हावी अशी शिंदे गटाची महत्त्वाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे। त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि राहुल नार्वेकरांसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असं राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून विसरू नका। धन्यवाद।